हाय फ्रेंड्स, तर आज आपण बनवणार आहे रसमलाई केक हाफ केजीमध्ये. तर मी व्हॅनिलाचा स्पॉन्ज घेतलेला आहे आणि लेयर टू लेयर कट करून घ्यायचे 3 लेयरमध्ये. ठीक आहे, तुम्ही याच्यामध्ये येलो कलर पण ॲड करू शकता रसमलाई असं वाटण्यासाठी आणि रसमलाईचा एसेन्स. ठीक आहे, इथं थोडंसं वरचं एकदम पातळ लेयरमध्ये कट करून घ्यायचं. ओके, व्हिडिओमध्ये जर नवीन असाल तर व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ नक्की पहा. आणि व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर पण नक्की करा. असेच नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन येण्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब करायचं असतं आणि ते पण एकदम फ्री असतं. सबस्क्राईब फ्री असतं, पण जर शिकून तुम्ही जर काय तुमची बेकरी स्टार्ट करायची असेल किंवा होम बेकरी स्टार्ट करायची असेल तर तुम्ही याच्यातून नवनवीन आयडिया तुम्हाला मिळत जाते. ठीक आहे, इथं मी घेतलेला आहे रसमलाई केकसाठी. जो पण अदर केकसाठी शुगर सिरप यूज करतो ते इथं दूध यूज करायचे एकदम घट्ट असं. त्याच्यासाठी दूध गरम उकळून पूर्ण असा घट्टपणा येईपर्यंत ते उकळून घ्यायचं. थोडीशी साखर टाकायची आणि रसमलाई तर पण जे आपण रेडीमेड रसमलाई आणतो त्यातलं घेतलं तरी चालतं. मी तर क्रशमध्ये बनवत आहे. मोराजचा क्रश घेतलेला आहे मी रसमलाईचा. छान टेस्ट येते याने. हे सगळीकडे मिक्स करून घ्यायचं. आणि लेस क्रीममध्ये माझे सर्वच केक ना लेस क्रीममध्ये असतात. ठीक आहे, तर सेकंड लेअर एवढी क्रीमची पातळ लेअर ना कुठंच भेटणार नाही. सगळीकडे स्पॉन्ज कमी असतो आणि क्रीम जास्त असते. ठीक आहे, सेकंड टाइम पण आपल्याला मिल्कने सगळीकडे सोक करून घ्यायचे. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्ही व्हाईट कंपाऊंड माहीत असेल तर व्हाईट कंपाऊंड पण त्याचा क्रीममध्ये गनाश बनवून तो पण आपण दुधामध्ये मिक्स करून यूज करू शकतो. छान टेस्ट येते त्याने पण. आणि हा क्रशमध्ये ड्रायफ्रूट सर्व असतात, बारीक बारीक त्याचे क्रम्स असतात त्याच्यामध्ये. ठीक आहे, सेकंड लेअर पण अशीच करायची. आपण सेकंड लेअर पण लेस क्रीममध्येच आहे. आता थर्ड लेअर, हे जे लेअर आहे त्याच्यामध्ये क्रीम कुठं दिसतच नाही आणि लेअर खूप असे जाड आहेत म्हणजे त्यांची विड्थ जास्त आहे. ते नॉर्मली जर आपण बाहेरून केक आणला तर तो आपल्याला एवढ्या पातळ लेअरमध्येच मिळतो. ठीक आहे, आता आपण फायनल नाही क्रम कोट करून घेऊन फ्रीजमध्ये ठेवणार आहे 10 मिनटं. व्हिडिओ कुठेही स्किप केलं नाही, फक्त क्रीम बनवतानाचा व्हिडिओ घेतला नाही, तर क्रीमचा पण एक व्हिडिओ अपलोड होणार आहे लवकरच. क्रीम कशी बनवायची. ठीक आहे, नॉर्मल क्रीमनेच क्रम कोट करून घ्यायचं. आणि जो आपण रसमलाई केक बनवतो तो येलो कलरमध्ये असतो, तर येलो कलर क्रीममध्ये मिक्स करून त्याला क्रम कोट
पूर्ण फुल आयसिंग करायची त्याने आणि अशी क्रमकोट करून घेतलं म्हणजे पण टेक्स्चर छान येतं केकला, फिनिशिंग पण छान येते. ओके, इथं मी येलो कलर मिक्स करून घेतला आहे. बेकर विलाचा आहे कलर, तो लिक्विडवाला आहे. ठीक आहे, म्हणजे थोडी थोडी क्रीम अशी घेऊन आपल्याला फिनिशिंग करायची आहे. थोडी थोडी क्रीम लावायची, नाही तर पायपिंग बॅगमध्ये जर तुम्ही नवीन शिकत असाल, तुम्हाला असं नाही जमत, तर डायरेक्ट पायपिंग बॅगमध्ये लावून स्क्रॅपरने वरती थोडी टाकायची. ठीक आहे, अशा प्रकारे साईडून पूर्णही झाली पाहिजे, कुठेही बेस दिसला नाही पाहिजे याच्यासाठी. व्हिडिओमध्ये जसं तुम्ही पाहत असाल तशा प्रकारे करायचे. खूप सोपी पद्धत आहे ही. ठीक आहे, थोडंसं आपला दिसतोय तो तिथे क्रीम लावून घ्यायची थोडी. स्कॉमने कॉम केले की ते पण होऊन जातं. ठीक आहे, याला पॅलेट नाही बोलतात, त्याने आपण पूर्ण अशी एक लेवल करून घ्यायची. पूर्ण एक लेवल, कुठेही चढ उतार नाही पाहिजे, पूर्ण स्मूथली आणि एक लेवल पाहिजे. ठीक आहे, तिथं माझा दुसरा कॉम भेटत नव्हता म्हणून मी त्या कॉम नाही केलेली. मला ती आवडत नाही, डिझाईन एवढी काही खास नाही. इथे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे डिझाईन करू शकता. मी पूर्ण असं राऊंडमध्ये करणार आहे. स्टार नोझल पण बनवू शकता आणि 1M हा 1M नोझल आहे. याने पण छान रोजेस येतात, त्याचे लेयर्स खूप छान येतात त्याचे पेटल्सचे. माझा हा जास्त यूज होतो. खूप वेगवेगळ्या प्रकारचे नोझल भेटतात. मी खाली इथं फ्रिलची डिझाईन केली आहे, ते पण आपले गुलाबाचं जे आपण बनवतो ना फुल, त्याने फ्रिलचा डिझाईन केलेला आहे ते. आणि इथे मी रसगुल्ले लावत आहे. ते मी रेडीमेडच रसगुल्ले आणते, ते रसमलाईमधले नसतात, शुगर सिरपमधले असतात. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर पण नक्की करा. इथे तुम्ही ड्रायफ्रूटमध्ये बदाम आणि पिस्ता वापरू शकता. तर माझे पिस्ता खराब झाले होते म्हणून मी बदाम यूज करत आहे. असे क्रश करून टाकायचे किंवा नाईफने पण असे एकदम पातळ लेअरमध्ये कट करायचे आणि लावायचे. ते छान दिसतात ते पण पिस्ताचा एकदम छान कलर येतो त्याच्यामध्ये. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.